पार्वतीच्या सांध्याला आला त्यामध्ये त्यांनी आपल्या मदन बाणाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली. शिवाजी क्रुद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले. पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालते. स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? तू सगळी रूपातून पार्वती रूपात आलीस, परंतु विकारयुक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुम्ही घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुम्ही अडचणी येतील आणि ते मीच तुझ्या मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईल, पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करेनच. मी तुला केव्हाच ही कठोर साधना केवळ तुझी नाही, कारण तुला पत्नीरूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे. नारायण नारायण. महादेव तर निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली. इथेच महादेव